देवा तायसा करे उपकार, देहाचा विसर पाडी माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळू आले. श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवंताकडे मागणी मागतात, करुणा भागतात की देवा मला माझ्याच देहाचा विसर पडावा आणि देहाचा विसर पडल्याशिवाय माझा जीव सुखी होणार नाही, अशा प्रकारची करुणा भागलेली आहे आणि मागणी केलेली आहे. असा सुंदर चिंतनीय असा अभंग आहे. माझं वैकुंठवासी मातोश्री नागरबाई खोतश्री यांचं हे 12वं पुण्यस्मरण आहे. म्हणजे माझ्या जीवनात काही योग जे येतात की एक तपपूर्ती सोहळा झाल्यानंतर माझ्याकडे नेमकी बरोबर सेवा आली. सुरुवातही मीच केली होती आणि तपपूर्ती दिवशी माझीच सेवा. तसं कालही एक योग मोठा आला होता माझ्या वाट्याला. कालचाही त्र्यंबकांना महाराज भोसले कंदरचे त्यांचं 24वं पुण्यस्मरण, द्वितीय तपपूर्ती सोहळा, त्याची सेवा आपोआप अचानक माझ्याकडं आली. म्हणजे काही संताचे, काही सज्जन मंडळीचे काय आशीर्वादच म्हणावं लागते आपल्या पाठीमागे. अशा काही जीवनामध्ये ज्याने आपल्या आयुष्यामध्ये पुण्यच केलेलं असतं आणि पुण्य ज्याने केलं त्या दिवशी सेवा करायला मिळणं हे सुद्धा आपलं काय आहे, पुण्याचंच काम आहे. माझं परमभाग्य अशा प्रकारचं आहे. आणि ताईची सेवा मला वाटतं 9वी पुण्यस्मरण झाले ताईचं आणि हे बाईचं 12वं पुण्यस्मरण. श्रावण महिन्यात ताईची पुण्यतिथी आणि पौष महिन्यामध्ये बाईची पुण्यतिथी. कीर्तन परमार्थ करणं, टिकवणं ह्या ज्या गोष्टी आहेत त्याला आवडच पाहिजे. महाराज गेल्या कार्यक्रमाला 2.25 लाख खर्च एकाच कार्यक्रमाला केला होता तुकाराम काकाने. हे म्हणजे परमार्थ चालवणं एवढं सोपं गोष्ट, त्याला अवधारही लागतं. अवधार असल्याशिवाय खर्चही करत नाहीत माणसं. मग हे उगच होत नाही. एवढं सगळं एवढं गोळा करायचं काही सोपी गोष्ट नाही. म्हणून या ठिकाणी पूर्वीपासूनच दादा होते तेव्हापासूनच अखंड नाथाची षष्ठी हे 2 कार्यक्रम आणि 2-3 दिंडे यांच्याकडे असतात. म्हणजे एवढं म्हणजे एवढं अन्नदान, एवढं नामचिंतन हे सगळं करणं याच्यासाठी सुद्धा मागल्या जन्मातली काहीतरी काय लागते, पुण्याच लागते. तुका म्हणे संत सेवा, संत सेवा, असते. आणि हा माझ्या पूर्वजाचा ठेवा अशी पुण्यस्मरणाची सेवा. आणि त्या निमित्तानं सेवा करायला मिळणं हे भाग्य असलंच पाहिजे. भाग्याशिवाय सेवा मिळत नाही. भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय. अशा प्रकारे हे बाईचं 12वं पुण्यस्मरण आहे आणि त्या निमित्तानं ही अखंड अशी एकदिवशीय भव्य दिव्य अशी कीर्तन सेवा. एका दिवसासाठी एवढा खर्च करणं काही सोपी गोष्ट नसते आणि त्या पद्धतीनं उत्साह आणि तेवढंच महाराज भजनी मंडळाचं इतकं सहकार्य आहे. बाकीचं काही बघायचंच नाही, बाहेरनं काय बोलवायची गरजच राहिली नाही अलीकडं. म्हणून असं हे परमार्थ करण्यासारखी
हे गावच असं झालंय. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. इथला साधा जरी भजण्यात जन्म घेतला त्याने सुरातच गातोय महाराज. बाहेर सूर लावायलाच त्यांना जे दुसरं आणखीन जन्म घ्यावा लागतो. इथं पुढेही जन्म घेऊ द्या, सुरातच म्हणणार तो. हे एक गावचं वैशिष्ट्य अशा प्रकारचं म्हणून. बाहेर फिरल्यावर फारच अवघड घटना असतात. मग हे कोणाचं वरदान आहे आपल्या गावाला? हे संत महात्म्याची कृपा आहे, भगवंताची कृपा आहे. म्हणून अशा प्रकारे आपल्या गावात परमार्थामध्ये अग्रेसर गाव झालेलं आहे. तालुक्यामध्ये आता नामसप्ताह तर 1 नंबरला गेलेलाच आहे आपला गणेश जयंतीचा. असंच आपल्याकडून सगळ्याकडून भगवंताची सेवा घडावी, संताची सेवा घडावी, आपल्याकडून अन्नदान घडावं, असे अनेक प्रकारे आपल्याकडून भगवंताची सेवा घडावी. आणि अशीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करून या. आणि आजची कीर्तन सेवा बाईच्या चरणावरती आपल्याला समर्पित करायचं. अभंग करुणापरय आहे आणि मागणीपरय आहे. मागणी तर या 5व्या चरणामध्ये स्पष्टच मागितलं आहे. मागणे ते एक ह्याची आहे. मागणी आहे आणि करुणाही भाकलेली आहे. करुणा काय भाकलेली आहे? देवा आता ऐसा करी उपकार. ही काय आहे? करुणा आहे. करुणाही आहे आणि मागणी आहे महाराज. पण ही जी मागणी आहे ती आपल्याला थोडी विसंगत वाटते. कशामुळं? देहाचा विसर पाडणं आणि जगत तर देहाचा आठव, देहासाठी किती प्रयत्न करतात महाराज. देहाला आरोग्य प्राप्त व्हावं, सौंदर्य प्राप्त व्हावं, अनेक प्रकारची साधनं जी आता जगामध्ये आहेत. ब्युटी पार्लर, अमकं तमकं, ते केसाची फॅशन, अमकं तमकं काय साधनं आहेत महाराज. पुन्हा शेंडण, अमकन तमकन, हे सगळी साधनं देहाचा विसर पडावा नाहीत. कशासाठी? आठव होण्यासाठी. जे ते सगळ्याचा प्रयत्न कशासाठी चाललेला असतो? देहाचा आठव. देहावरती सगळ्याचं प्रेम आहे. आणि इकडं तुकोबराय म्हणतात की मला देहाचा काय पडला पाहिजे? विसर पडला पाहिजे. मग शंका येते की तुकोबरायांना देहाचं महत्त्व कळलं नव्हतं की काय? तसं म्हणावं तर बरे केशी राजा कळू आले म्हणतात. मला सगळं कळूनही आलेलं आहे. सगळ्याचीच अनुभूती आहे, जाणीव आहे मला. देहाचं महत्त्व कळले हे अनेक अभंगातूनही सांगतात. आणि इथं देहाचा विसर पाडावा असं म्हणतात. आणि दुसरी एक भूमिका बघितली तुकोबरायाची तर देहाविषयी वर्णन करत असताना कितीतरी महत्त्व सांगितले. कथेची सामुग्री
सामुग्री देहावसानावरी. नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा. आयुष्य करी उणे परी मज कीर्तन आवड. तुका म्हणे हानी. पुढं काय म्हटलंय, या पाया वेगळी मनाना. म्हणजे परमार्थ करण्यासाठी सुद्धा देह अवसानच पाहिजे महाराज. इथं तुकोबारांनी स्पष्टच म्हटलेलं, देह अवसान इंद्रिय बलवान असल्याशिवाय परमार्थही होत नाही, साधना होत नाही. इकडं तर तुकोबारा सांगतात देहाचा विसर पाड. परमार्थात देहच किती महत्वाचा आहे पहिलं बघा ना. आता समजा इथं डोळच नसल्यानंतर काय लोक पाहणार परमात्म्याचं. तोंडच नसलं तर काय त्या भगवंताचं नाम घेणार. वाचाच नसेल तर विठ्ठल विठ्ठल कीर्तन करणे आम्हीच म्हणायला सांगितलं. आम्हाला काय म्हणायला सांगता, आमचं तोंडच वाचाच नाही. आम्हाला वाचा नसेल तर तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. कान भरोणिया ऐकेन तुझी कीर्ती. श्रवण करण्यासाठी भगवंताचं गुणवरण काय पाहिजेत, कानच पाहिजेत महाराज. म्हणजे देह किती महत्वाचा आहे. सगळीच इंद्रिय महत्वाची आहेत महाराज, सगळीच. एकही इंद्रिय निकामी नाही, प्रत्येक इंद्रिय महत्वाचं आहे. आणि तुकोबारा इकडे काय सांगतात, विसर पाड. आणि त्यांचेच अभंग पाहिले तर घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे उपयोगीचे आहेत. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठवाचे. त्याच्यासाठी वाचाच पाहिजे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. पुढं काय म्हटलं, तुम्ही घ्या रे डोळे सुख. हे डिपोरस दोन्ही गेल्यानंतर कशाचे परमात्म्याला रूपाचा पाहणार आणि कशाचे सुख घेणार. तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख. मनात ते धाव घेई राहे विठोबाचे पायी. तुका म्हणे जीवा नको सोडी वाकेश. हे जर अभंग पाहिले तुकोबाराचे तर देवाला किती महत्व दिलं याच्यामध्ये. परमार्थच होत नाही देह नसेल तर, मानव देह नसेल तर. एकीकडं देहाचा विसरपाड म्हणतात आणि एकीकडं देहाची उपयोगिता सांगतात. कितीतरी या देहाचं महत्व आहे. ज्याला हातच नाहीत महाराज त्याला टाळी वाजव म्हटलं तर कसं वाजव बरं. इंद्रियाचं महत्व लगेच कळते. गोरोबा काकांना हातच नव्हते, तोडले होते. आणि पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन आणि कीर्तनामध्ये गजर करायला सांगितलं.
एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळाशी नाही. आणि मग टाळ्याचा कडकडाट करायला सांगितला. टाळा टाळी लोपला नाद. मग सगळ्यांनी कडकडाट जेव्हा टाळ्याचा करायला चालू केलाय महाराज. आता हे तर भक्त महाराज, इच्छा असून सुद्धा टाळी वाजवता येणार. तसं तुम्हाला जर हात नसते महाराज, टाळ्या वाजवा म्हटल्यानंतर किती तुम्हाला अपमानित वाटलं असतं, किती खेद वाटलं असतं, किती दुःख झालं असतं. म्हणजे सगळीच इंद्रिय किती महत्वाची आहेत. ते काकाला ते हात आले तो भाग वेगळा, पण हातही महत्वाचे आहेत, सगळीच इंद्रिय महत्वाचे आहेत. पादो पवित्रो यदी तीर्थयात्रा, तीर्थयात्रा करण्यासाठी सुद्धा काय लागतात? चरणच लागतात. जवळ सकळ सिद्ध महत्वाचे आहेत, पाय महत्वाचे आहेत तीर्थयात्रा करण्यासाठी. हे सगळेच इंद्रिय लागतात महाराज. या शरीराची काय काय भूषणं आहेत महाराज, ते शास्त्रकाराने वर्णन केलेले. हस्तस्य भूषणम दानम आणि कंठस्य भूषणम सत्यम. हस्तस्य भूषणम दानम, कंठस्य भूषणम सत्यम आणि कर्णस्य भूषणम शास्त्रम, सर्वस्य इंद्रिय प्रयोजनम. एकही इंद्रिय त्याचा निरूपक आहे, म्हणजे उपयोग नाही असे इंद्रिय नाही. सगळ्याच इंद्रियाने परमार्थासाठी साधना करण्यासाठी उपयुक्त आहेत. मग असं असताना तुकोबाराय देहाचा विसर पाड म्हणतात. देहाचा विसर पाडल्यानंतर भक्ती करणार कशी, ही आपली शंका आहे. तर त्याचं उत्तर असं आहे, देहाचा विसर पाड म्हटल्यानंतर देह पाड असा अर्थ नाही, देह संपून टाका. तर देहाचं जे तादात्म्य आहे, देह अहंकार जो आहे, ही जी वृत्ती आहे ती परमार्थाला काय आहे, घातक अशा प्रकारची. आपण काल थोडंसं चिंतन त्याच्यावरती केलं, तर देहांकारावरती. देह अहंकार निर्माण झाला की परमात्मा दुरावला जातो महाराज. हे सामान्य लोकांचं तर सोडून द्या, पण मोठे मोठे भक्त मंडळी त्यांना सुद्धा देह अहंकारामुळे परमात्मा काय झालेला होता, दुरावलेला होता. अनेक भक्तांची अशी अवस्था झाली होती. त्याच्यामध्ये गोपिकांचीच अवस्था झाली होती अशी. गोपिकांच्या ठिकाणी थोडाच देहांकार झाला होता तर भगवान कृष्ण परमात्मा काय झाला होता, दुरावला होता. म्हणून हे देह तादात्म्य आहे, देह अहंकार आसक्ती जी आहे ती दुःखाला कारण असते आणि परमात्मा दुरावला जातो. ही तुकोबारायची भूमिका आहे. त्याच्यासाठी कसा परमात्मा अंतरला जातो तुमच्या ऐकण्यातलं चरित्र आहे. वृंदावनामध्ये रासक्रीडा ज्या वेळेला चालू झाली आणि गोपीला अहंकार निर्माण झाला महाराज, राधेला अहंकार झाला. एवढा मोठा जगाचा स्वामी मालक आमच्याच बरोबर क्रीडा खेळतो आहे, आम्हीच केवळ भक्त आहे, हा अहंकार झाल्यामुळं परमात्मा काय झाला, तिथं दुरावला गेला. कोणी सांगा या गोविंदाची शोध, कोणी सांगा या गोविंदाची शोध, होते आहे लहानपणा होते आहे
कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी होते वाहिला लपाला आता खांदी कुठे आडाली देह बुद्धी धावा धावा आळवा करुणा कृपा निधी हो. फक्त थोडासा अहंकार झाला होता गोपी राधेला, तर परमात्मा लगेच दुरावला होता. म्हणून देहासक्ती देहांकार हा वाईट आहे. तो प्रसंग असा आहे, गोपिकानं सगळ्यात जास्त भगवंतावर प्रेम केलं महाराज. म्हणून प्रेम करावं तर ते गोपिकानंच करावं. भक्ती करावी कशी तर यथा व्रज गोपिकानं, गोपिकानेच करावं महाराज. प्रेम करावं राधेनंच करावं. म्हणून राधा अशी झोपली तरी रोमारोमातून शब्द बाहेर पडायचे, काय कृष्ण कृष्ण अशा प्रकारची ध्वनी अखंड त्या रोमातून बाहेर पडायची. एक क्षणसुद्धा राधा भगवंताला विसरत नव्हती. काय प्रेम असेल भगवंताचं. मग या गोपिकानं एवढं मोठं प्रेम केलेलं आहे. जो भगवंतावर मनापासून प्रेम करतो त्याला परमात्मा कधीच अंतर देत नाही महाराज. पण तो प्रेम कसं पाहिजे, अंतकरणापासून पाहिजे. भगवंताचा तसा मग कधीच वियोग होत नाही, कारण तोच नित्य आहे, सनातन आहे, अविनाशी आहे. त्याचा वियोग कसा होईल. मरक्यावर प्रेम केलं तर मग एक दिवस रडावंच लागतं. मग आपलं सगळं प्रेम मरक्याने मरक्यावर करणंच आहे. प्रेम करावं देवावरच करावं, कारण तो नित्य अविनाशी तू तदविधी येन सर्व ततमिदम विनाशमव्य यशास न कश्चिंत कर्तुम हरती. परमात्मा अविनाशी आहे, नित्य आहे आणि त्याचं स्वरूपही आनंद स्वरूप आहे. गोपिकानं असं प्रेम केलं भगवंतावरती की त्याच्यातून काय कशा कुठल्याही उतराय हो. देवाला सुद्धा पंचायत पडली, या गोपिकाचं एवढं मोठं प्रेम आहे, कशाने उतराय हो मी. मग या ऋणातून उतराय होण्यासाठी गोपिकांना असा काय आनंद द्यायचा की ती जगात कुठेच कुणाला प्राप्त झालेला नाही. म्हणून करता मग भगवंताने ब्रह्मदेवाची एक रात्र 6 महिन्याची रात्र करायची ठरवली कोजागिरी पौर्णिमे दिवशी. आता ब्रह्मदेवाची 6 महिन्याची रात्र म्हणजे तुम्ही विचार करा, एका रात्रीत कितीतरी युग जातात. आणि अशा रात्रीच्या वेळेला कोजागिरी पौर्णिमे दिवशी गोपिकांना आवाहन करून आनंद द्यायचा ठरवला महाराज. कशाचा, एक रासलीलेचा आनंद. मग तुम्हाला शंका येईल की 6 महिन्याची रात्र ती ब्रह्मदेवाची, एका रात्रीत किती युग जातात कितीतरी. मग हे 6 महिन्यामध्ये एवढ्या रात्रीमध्ये बाकीचे कुठं गेले ते, कुठं झोपले होते. आता देवच मायापती आहे आणि माया त्याच्या काय आहे आधी नाही. यंदा ते जागृतच केलं नाही महाराज तेवढा कालमध्ये बाकीच्या. देव मायापती आहे तो. आणि म्हणून वृंदावनामध्ये भगवान कृष्ण गेलेले आहेत. आणि तिथं गेल्यानंतर मुरली वाजवायला चालू केली महाराज. आणि तो आवाज कानावरती पडल्यानंतर गोपिका महाराज सगळे हातातले कामं टाकून तिकडे पळायला लागल्या. वृंदावनी वेणू
वृंदावनी वेणू कवनाचा गे माय माझे वेणुनादे वेणुनादे वेणुनादे. असं ज्या वेळेला मधुर अशा प्रकारचे मधुर वाजवितो मृदू मधुर मधुर वाजवित वेणू मृदू असल्यासारखं वाटलं पाहिजे. तसा भास झालेला आहे थोडा. अण्णा आहे वाजवायला म्हटल्यानंतर कृष्णा महाराज आहे. कृष्णा महाराजांचा जन्म दहिवलीचा आहे म्हणून ते वेगळे निघाले. तिकडचं असता म्हणजे तिकडे बेसूरच झालं असतं. हॅलो हॅलो. मग त्या वेणूच्या नादाने कानावरती स्वर पडला महाराज की प्रत्येक गोपीनं हातातलं काम टाकून दिलं महाराज. काही मुलाला पाजत होत्या काही गोपिका ते तसं सोडून दिलं त्याला आणि तशाच पळाले त्या. काही आपल्या पतीला जेवण वाढत होते, भाकरी हातात होती, आता ताटात वाढायची का नाही ती तसेच भाकरच घेऊन पळाली महाराज. काय देहभान आडपळ असेल महाराज त्यावेळेला. अशी जशीच्या तशी सायंकाळच्या वेळेला कामं सोडली सगळ्या गोपिका धावत सुटल्या त्या बासरीच्या आवाजाकडं. आहार सावळी
ध्वनी मुरली आहारे सावरे ध्वनी मुरली. असं मुरलीचा स्वर कान. आता त्यातच आपलं भजन तेच करावं वाटते. सांगणं मला नकोच वाटायला लागले. भजनानंदातच खरा आनंद आहे. सांगणं म्हणजे लोकांचे मन सांभाळायचे, त्यांना मनोरंजन करावं लागतं, मग ते कीर्तन करायला दुसरंच करीत बसावं लागतं उद्योग. भजनामध्ये काय नुसता आनंद आहे माझा. सगळ्या गोपिका वृंदावनामध्ये धावलेल्या आहेत. सगळी कामं तशीच टाकलेत महाराजांना, तशाच पळाल्या आहेत. आणि तिथं गेल्यानंतर मग आता या गोपिकांचा भक्ती प्रेमभाव पाहून भगवंताने प्रत्येक गोपीला आनंद देण्यासाठी प्रत्येक गोपिकासमोर एक एक रूप धारण केलं महाराज. एक एक गोपी एक एक कृष्ण, एक एक कृष्ण एक एक गोपी, असं महाराज प्रत्येक गोपी पुढे एक एक कृष्णाने रूप घेतलं. आणि मग ती रासक्रीडा काय त्या आनंद असेल महाराज. साक्षात परमात्मा आपल्यामध्ये रमलेला आहे, खेळतोय, नाचतोय, असा आनंद त्रिभुवनात कुठंच नाही महाराज. त्या आनंदामध्ये दंग झालेत सगळे महाराज. सगळा देहाचा विसर पडलेला आहे त्यांना. ब्रह्मानंदी नागरी टाळी तल्लीन झालेले आहेत महाराज. तो आनंद कुठंच नाही, वैकुंठात नाही, स्वर्गलोकात नाही, क्षीरसागरामध्ये हा आनंद कुठंच नाही. तो आनंद त्या गोपी भोगत होत्या. आणि तो आनंद भोगत असताना त्याच्यामध्ये त्या गोपींना अहंकार झाला की जगाचा मालक आमच्या बरोबर क्रीडा खेळतोय. झाला महाराज अहंकार. हा देह अहंकारच काय सगळ्यात मोठा घातक आहे महाराज. देह आसक्ती. मग त्याच्यामुळं काय झालं, गोपीला अहंकार झाल्यामुळं परमात्मा काय झाला, अदृश्य झाला. अदृश्य झाल्यामुळं मग ते गोपिका विरह शोक करू लागल्या. आत्ता होता कुठं गेला, आत्ता होता कुठं गेला. डोळ्यातून अश्रू सगळ्याच्या गोपिकांच्या आहे. दुःख करता करता मग त्यांच्या लक्षात आलं की तो एकटा गेलेला नाही, एकीला काय केलेला आहे, बरोबर नेलेला आहे. म्हणजे कुणाला बरोबर नेलं होतं, राधेला. आता ह्या अहंकारामुळं यांच्यामध्ये काय झालेलं आहे, दुरावा निर्माण झालेला आहे. भगवंत दुरावाला झाला. पण ही राधा गेली होती बरोबर. तिला वही वाटू लागलं की मलाच 16,108 सोडल्या आणि मलाच एकटीला घेऊन चाललाय. तिला तर मोठाच अहंकार झाला. आणि कृष्ण परमात्मे मागन, राधा पुढं. कृष्ण म्हणतात, राधे थांब जरा थांब. राधाच्या मनात, चट तू मागं येशील माझ्या, तुला तरी माझ्याशिवाय कोण आहे, तू माझ्याच मागे येणार. आता हा अहंकार झाल्यामुळं तो भगवंताला इथे का अहंकाराचं एक अपेंडिक्स ऑपरेशनच आम्हाला देवा पुढचं एक त्याचा स्पेशलिस्टच आहे देव. अहंकार झाला की ऑपरेशन केल्याशिवाय राहत नाही. राधेला थांब थांब म्हटलं तर राधा म्हणते तूच आता ये माझ्या मागं. पाय दुखायला लागलं आणि पाय दुखाल्यानंतर मग ती राधा म्हणते की आता मला तू खांद्यावर घे. देव म्हणतात तुला खांद्यावर नाही, मी डोक्यावर घ्यायची तयारी केली ती, पण तूच खांद्यावर घे म्हणते. मग तिला त्या उंच जागेवरती नेलं आणि
पाठीवरती खांद्यावरती काय केलं, बसायला सांगितलं. तेवढ्यामध्ये देहबुद्धी आड आली कोठे आली आणि तेवढ्यामध्ये कोठे आड आली, देहबुद्धी. देहबुद्धी. कोणी सांगाया, गोविंदाची कोठे आड आली देहबुद्धी. होते लपाला आता खांदी. वाहिला खांदी. अशा प्रकारची देहबुद्धी आड आल्या बरोबर बसताना थोडंच मागं बघितलं, तेवढ्यामध्ये भगवान कृष्ण म्हणे पाहिले मागे, म्हणे पाहिले मागे, पाहिले मागे पाहिले मागे आणि एवढ्या वेगे अंतरला नुसतं मागं पाहिलं, थोडेच देहावर आले तर महाराज कृष्ण परमात्मा अंतर पावला. मला एवढ्या मोठ्या भक्ताची अवस्था आहे. आपला तर अहंकार सगळ्या सारखा नाचतोयच महाराज आपल्या ठिकाणी. केवढं अंतर असेल बरं मोजा बरं तुम्ही आणि त्यांच्यात आपल्यात किती अंतर असेल मोजमापच लागणार नाही. आणि मग ह्या गोपिकाही शोधत शोधत तिथं आल्यात, कुठे आहे कृष्ण, कुठे गेला आमचा कृष्ण. आणि तिकडं राधाही शोधत आहे, कुठे गेला माझा परमात्मा. तू पाहिलं कृष्णाला, पाहिलं मी, पाहिलं नव्ह मी, फक्त त्याला खांद्यावर घे म्हटले आणि तेवढ्या वेळात मी मागं पाहिलं, तेवढ्यामध्ये त्याच्यात आणि माझ्यात काय झाला, अंतर पडला. एवढ्या वेगे अंतरला. सगळ्याच शोक करतात. कशामुळं, आपल्याला थोडा तरी आपण अहंकार झाला होता, त्यांना कळून दिलेलं आहे. मग सगळ्याला ते देहभान विसरून गेल्या. झाडालाही विसरायचे, अशोकालाही विसरायची, कुठं आहे आमचा कृष्ण. आता अशोक नाव हे कधी तो शोकच करीत नाही, त्याचं नाव काय अशोक. त्याला काय शोकाचं पडलेलं आहे. वडाच्या झाडालाही म्हणायचे, वट वृक्षाला, कुठं आहे माझा कृष्ण आमचा. आता त्याचं तो नेहमीच वटामध्ये राहतो, तोही काय सांगणार आहे. म्हणून अशा प्रकारे या गोपिका एवढ्या परमभक्त असताना, ज्यांची ख्याती त्रिलोकामध्ये गाजलेली असताना, त्यांच्या ठिकाणी सुद्धा थोडा देहांकार झाल्यामुळं परमात्मा काय झाला होता, अंतरला होता. म्हणून तुकोबाराय जे सांगतात, देहाचा विसर पाड म्हणतात, देह पाड मानत नाहीत. देह आसक्ती, देह तादात्म्य, देह अहंकार हा माझ्या ठिकाणी येऊ देऊ नको, हा त्याचा काय आहे, अर्थ आहे. बार्शीचे जे जोगा परमानंद महाराज तुम्हाला माहिती आहे आता, ते दररोज 1000 सूर्यनमस्कार करायचे देवापुढं. किती 1000. आपल्याला किती होतात इथं, कोणी सूर्यनमस्कार घालणार आहेत का. मला तर 10-11च्या वर होत नाहीत बाबा. तरुण असतील तर एक 100पर्यंत जातील. पण ते दररोज 1000 नमस्कार करायचे, सूर्यनमस्कार भगवंतापुढं बार्शीचे. पण त्या राजाने, तिथल्या एका राजाने प्रसन्न होऊन एक शाल दिली, भरजरी वस्त्र दिली, अशी फाटकी वस्त्र असायची काहीतरी अशी. मग ती शाल अंगावर टाकल्यानंतर मग महाराज त्या दिवशी त्या वस्त्रामुळं जे 1000 नमस्कार व्हायचे ते किती झाले, 500 झाले. मग हे वस्त्र मला भगवंत भक्तीमध्ये सामान्य वस्त्र एवढं आडवं येते, म्हणून त्याने शिक्षाच घ्यायची ठरवली. 2 माजलेले बैल मागवले, त्याला शिवळ शेतकऱ्याला आणायला लावली आणि त्या दावं बांधून आपल्या कमरेला बांधलं महाराज. कुणी, जोगा परमानंद. त्या शेतकऱ्याला सांगितलं, जोरात फटके द्या हसडाचे त्या बैलाला.
मग आता ती बैल माजलेली आणि त्याला फटके दिल्यानंतर ज्या पडाली बैल महाराज, सगळ्या अंगाची कातडी सूल निघाली महाराज, सगळं अंग खिळखिळा झालं जोगाप्रमाणानंच. देवालाच करून आली, देवाने ते बैल थांबवले महाराज. मग सामान्य वस्त्र जर एवढं आड येत असेल तर हे देहाचं वस्त्र आपल्याला का आड येणार नाही? हे देह अहंकार हे सुद्धा काय मोठं वस्त्र आहे महाराज. भक्तीमध्ये ते काय होतं, आड येतं. म्हणून करता तुकोबाराय म्हणतात, भक्ती करत असताना मला देहाचा काय पाड, विसर पाड, तरच माझा जीव काय होईल, सुखी होईल. अशा प्रकारे देवाचा ईसा देवाचा ईसा सुख पावे माझा विसर देहाचा पाडी मज. आता माझा विसर देहाचा काय करतो पाड. आता हे आपल्याला पटणारच नाही महाराज. आपण सांसारिक प्युअर सांसारिक गृहस्थीच आहोत आणि आपलं लक्ष सगळं ह्याच्याकडंच आहे, देहावरच आहे महाराज. एक कवीने एक पद म्हटलेलं आहे, अलंकार तनू सजवितो दर्पणी पाहोणी मन रंजवितो. सकाळी उठलाय ना आरसा घेतला नाही असं कधीच नाही. काय रूप आहे माझं, काय सौंदर्य आहे, स्वतःशी स्वतःलाच म्हणत बसतो. सौंदर्य प्रसाधन काय वापरतो, सुनो पावडर काय काय लावतो महाराज.
केसाची काय फॅशनीला काय स्वामालाच माहिती असते नावं. वन साइड. पण 4 साईड अजून निघाले नाही. केस ते वर छत्रीसारखं टोपलं, खाली सगळं ही असं केलेलं असतं. कालाय तस्मयन मला, जसं काल तसं बदलत जाणार. आमच्या लहानपणी आम्हाला ते कटिंग करायला गेलं की आपले विठ्ठल ती पाक असे ती मशीनवर गेले की आदित्यराय म्हणायचं कटिंग करा आमची कटिंग तसली ती पाक वर गेले. पहिलं सांगा येत नव्हतं काय तुला. शेंडी बिंडी राखून ती असायची पहिली कटिंग. ते काळ गेला म्हणजे आता बदल होत गेला ना. आधीच सांगायचं नाही, पण सांगून सांगून बेजार झालो असतात. पण ती घरनं ऑर्डर असती, त्याचं सगळं ते चम्मन करून टाका. केसाची फॅशन काय, कपड्याची फॅशन काय महाराज. कसा दिसतो मी, कसा दिसतो. आरशात पाहण्यात बरेच माणसाचा वेळ जातो महाराज. जैस तैस दावी आरसा नत्य कैस पालटे, नत्य कैस पालटे, नत्य कैस पालटे. तरुणांनी बघू देऊ. आता एखादं लहान बालक असेल त्याला ते श्रृंगार केल्यानंतर सुनं, पावडर, काजळ, टक्कूचं घातल्यानंतर काय सुंदर वाटतं ना. त्याला कुणीही घ्यावं आणि उचलून मुका घ्यावं वाटतं लहान मुलाचं. पण असं तुम्ही ऐकलंय का म्हाताऱ्यालाच काजळ लावलं, सुनं पावडर लावलं, टक्कूचं घातलं, उचलून घेतला आणि त्याचा मुका घेतला. हे सौंदर्य असतंच किती दिवसाचं महाराज. फार काळ राहत नाही महाराज. त्याची जरेमध्ये रूपांतर होतं, वृद्धत्वावर तारुण्याचं रूपांतर होतं महाराज. म्हणून वृद्धत्वाचं वर्णन कसं केलं. अंगम गलितम पलितम मुंडम दशनम विहितम जातम तुंडम वृद्धोपयाती ग्रहित्वा तुंडम तदपि न मुचित्ती आशापिंडम. अंगम गलितम पलितम मुंडम. म्हातारं झाल्यानंतर काय त्याचं म्हणजे असं उचलून काकाला तर कोणी घेणार नाही. ते लागलं खोय खोय कराय की माणसं लांबूनच जाणार महाराज. म्हणजे देहाचं सौंदर्य तारुण्य असतंच किती. बघत बघत माणूस जरेकडं म्हणजे वृद्धत्वाकडे झुकतो. वृद्ध झाल्यानंतर कितीही जीवनामधला सुंदर माणूस असू द्या, जगातला सगळ्यात सुंदर, पण त्यालाच आपलं आपलं तोंड पाहावं वाटत नाही. म्हणून या देहासक्तीनं सौंदर्याकडे पाहणं हे परमार्थामध्ये ही देहासक्ती चालतच नाही महाराज. कबीर महाराज म्हणतात, क्या खूबसूरत बनाया तुम्ही. पुढे म्हणतात, राम भिजन बिना देखो यारो सब खाली समाना. एवढं सौंदर्य, एवढं सगळं जरी ऐश्वर्य दिलं असेल तर तू भजनच करीत नसेल भगवंताचं, कधी नामच घेत नसेल तर हे सगळं तू कमवलेलं नाहीच जमा आहे, व्यर्थ अशा प्रकारचं. नरतनू तुझं सुंदर पाया मुख कमल तो अच्छा है. राम भजन करो रे यारो नरक कुंड में डुबता डुबता फिरो रे. अर्थ काढा महाराज, किती भयानक करताय विठाल.
काय सौंदर्य, काय तुला तारुण्य, सगळं काय इंद्रिय यथासांग दिलेले आहे. तुझा अल्लाह ने पैदा किया है, तुझा अल्लाह ने पैदा किया उनको पलक में डुबाया है, उनको पलक में डुबाया है. पलक में डुबाया है. नाम नहीं जाने, सेवा नहीं जाने, मुफ्त में जन्म गमाया रे. भगवंत भजनाविना तू सगळा जन्म घालवला, मुफ्त जन्म घालवला. तुझं अल्लाहने पैदा किया है, उनको पलक में डुबाया. म्हणून हे सौंदर्य तुला दिलेलं आहे महाराज. मग हे देणारा किती सुंदर असेल बघा बाबा. ज्याने हे तुम्हाला नरदेह दिलं, जिथल्या तिथं अवयव दिले भक्ती करण्यासाठी, भजन करण्यासाठी. ज्या अर्थी कार्य चांगलं आहे त्या अर्थी करता सुद्धा चांगलाच असला पाहिजे. म्हणून हा तो परमात्मा आहे महाराज, सगळ्या जगाला घडवणारा. तो किती सुंदर असेल म्हणून आपण कौतुक त्याचं कधीच करत नाही देणाराच. कौतुक सगळं आपलंच चाललंय महाराज. तेच कबीर महाराजांनी पुढं ते उदाहरण दिलेलं आहे. कबीर महाराजाकडे जी महिला गेली, म्हणाली काय माझ्या पतीनं किती कष्ट केलं आणि कष्ट करून मला काय दिली, नथ दिली. कबीर महाराज म्हणतात तुझ्या नवऱ्याने कष्ट करून नथ आणली ते कौतुकास्पद आहे, कौतुकही केलं पाहिजे. कष्ट करून 4 नथी जरी आणल्या तरी काय ते कौतुकास्पदच आहे. 4 नथी घाल नाकात, त्याच्याबद्दल पण ज्याच्यात नथ घालायची त्याच्यावरच लहानपणीच मशीनं नाकावर पाय दिला असता. नथ कशात ववली असते सांग बरं तू. मग ज्याने नाक दिले त्याचं कधीतरी कौतुक करतो. नाक दिया जिस यार ने उसको सुमरत बार बार, नथनी दिया जिस यार ने उसको भूल गया ना. हे आपलं तसंच झालंय महाराज. ज्याने हे दिले त्याचं कधीच महाराज आठवण सुद्धा नाही. अहोरात्र अखंड माणसं या शिंडीपासून पायाच्या बोटापर्यंत एकाच ह्याच्यात बुडले. कशामध्ये? संसारामध्ये अखंड अशा प्रकारचे बुडलेत. कोण देव आणि कोण परमात्मा काही घेणं नाही महाराज कोणाला. जन तरी देखे घुमतले प्रपंच, जन तरी देखे